श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व प्रिय स्वामी भक्तांचे स्वामी चिंतन या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्त हो, निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य उधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. हा तारक मंत्र ऐकला किंवा म्हटला तरी आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. हा तारक मंत्र प्रत्येक स्वामी भक्तांच्या अत्यंत आवडीचा आणि जीवाभावाचा आहे. हा केवळ एक मंत्र नाही, तर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या सर्व लेकरांसाठी दिलेले हे एक अत्यंत शक्तिशाली आणि दिव्य शस्त्र आहे. या तारक मंत्राचे पठण करण्यासाठी कोणत्याही कठीण नियम किंवा अटींची अजिबात गरज लागत नाही. परंतु तुम्हाला माहीत आहे का की याच तारक मंत्राचे एक विशिष्ट पद्धतीने पठण करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख, मानसिक त्रास, सतत येणारे नकारात्मक विचार, घरातील वादविवाद आणि जुनाट आजारपणसुद्धा कायमचे बाहेर काढून टाकू शकतात. तर भक्त हो, आजच्या या विशेष भागात आपण हेच पाहणार आहोत की तारक मंत्राची ही दिव्य सेवा नक्की कशी करायची. अनेक भक्तांच्या अशा कमेंट्स येतात की ताई, आम्हाला 21 दिवसांची स्वामींची सेवा करायची आहे, पण धावपळीच्या आयुष्यामुळे किंवा वेळेअभावी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणे शक्य होत नाही. मग आम्ही स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी कोणती सोपी पण तेवढीच प्रभावशाली सेवा करावी. तर अशा सर्व भक्तांसाठी आजची ही माहिती मैलाचा दगड ठरणार आहे. म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता किंवा थांबवता संपूर्ण आणि एकाग्रतेने बघा, जेणेकरून सेवेमध्ये कोणतीही चूक होणार नाही. तर प्रिय भक्तांनो, तारक मंत्राचे महत्त्व आणि मनाची शक्ती आपण पाहूयात. कारण ही सेवा करण्यासाठी तिचं महत्त्व समजून घेणं खूप गरजेचं आहे. भक्त हो, तारक मंत्र म्हणजे काय? तारक या शब्दाचा अर्थ आहे तारणारा, जो आपल्याला संकटातून, दुःखातून, आजारातून आणि या भवसागरातून तारून नेतो. तो म्हणजे तारक मंत्र. महाराजांनी आपल्या भक्तांना कठीण काळात धीर देण्यासाठी आणि त्याचे रक्षण करण्यासाठी हे सुंदर शस्त्र दिलेले आहे. तुमच्या आयुष्यात कितीही मोठे संकट आलेले असो, शरीरात कितीही वेदना असोत किंवा मनात प्रचंड नैराश्य आलेले असो, तिथे हा तारक मंत्र एका ढालाप्रमाणे आणि शस्त्राप्रमाणे काम करतो. कधीकधी माणसाच्या आयुष्यात इतके दुःख येते, परिस्थिती इतकी बिकट होते की देवासमोर किंवा देव्हाऱ्यासमोर जाऊन बसण्याची किंवा मोठे पारायण करण्याची माणसाची मानसिक स्थिती नसते. मन खूप शांत आणि चलबिचलित झालेले असते. अशा वेळेस काय करावे? अशा वेळेस आपल्याला आपल्या स्वतःच्या मनाशी गप्पा मारायच्या असतात. विचार करा, जेव्हा आपली लहान मुलं हट्ट करतात, तेव्हा आपण त्यांना जवळ घेतो, समजून सांगतो की काय चांगले आणि काय वाईट. आपले मनसुद्धा एका लहान मुलासारखेच असते. परिस्थिती वाईट आली की ते घाबरते, डगमगते. आपल्याला माहीत असते की ही वाईट वेळसुद्धा निघून जाणार आहे, कारण काळ बदलत असतो. पण आपल्या या घाबरलेल्या मनाला कोण बरं समजून सांगणार? भक्त हो, आपल्या मनाला पुन्हा एकदा खंबीर करण्यासाठी, मनातील भीती आणि नकारात्मक विचार उपटून टाकण्यासाठी तारक मंत्र अत्यंत सुंदर कार्य करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख, वेदना आणि संघर्ष हा ठरलेलाच असतो. या जगात जन्म आणि मृत्यू हा खेळ जो चालतो, तो प्रत्यक्ष देवही त्याच्यात लुडबुड करत नाही. परंतु या कठीण काळात स्वतःचे मन स्थिर ठेवणे आपल्या हातात असते. म्हणूनच तारक मंत्रात म्हटले आहे की जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा.
खरा होई जागा तू श्रद्धे सहित, कसा होशील त्याविन तू स्वामी भक्त. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने म्हणतो की अशक्य ही शक्य करतील स्वामी, तेव्हा आपल्या मनाला एक नवीन उभारी मिळते. शरीरात आणि विचारात एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आजचा दिवस जरी कठीण गेला तरी उद्याचा दिवस माझ्या स्वामींच्या कृपेने नक्कीच चांगला उगवणार, हा दृढ विश्वास मनामध्ये जागा होतो. आणि जेव्हा मनात असे सकारात्मक विचार येतात तेव्हा विश्वातील चांगल्या घटना आपल्या बाजूने घडू लागतात. भक्त हो, तर पुढे आपण बघूयात की तारक मंत्र पाण्याची विशेष 21 दिवसाची संकल्पयुक्त सेवा आपण कशी करणार आहोत. आता आपण पाहूयात की जर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, आजारपण दूर करण्यासाठी किंवा घरात सुखशांती आणण्यासाठी 21 दिवसाची विशेष संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर ती कशी करावी. भक्त हो, ही सेवा शक्यतो पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर करावी. ब्रह्ममुहूर्तावर सेवा करण्याचे विशेष महत्त्व का आहे? कारण त्यावेळेस निसर्गात कुठेही कोलाहल नसतो. गाड्यांचे आवाज, गाणी, टी व्ही किंवा इतर लोकांचे आवाज नसतात. आपली झोप पूर्ण झालेली असते, त्यामुळे आपले मन एकदम शांत आणि स्थिर असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मांडामध्ये प्रचंड प्रमाणात सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा असते. जेव्हा आपण त्या पवित्र वेळेत नामस्मरण किंवा विशेष सेवा करतो तेव्हा ती सात्विक ऊर्जा आपल्या शरीरात सहजपणे आत्मसात होत असते. परंतु ज्या माता भगिनींना किंवा भक्तांना काही कारणास्तव पहाटे उठून ही सेवा करणे शक्य होत नाही, त्यांनी अजिबात काळजी करू नये. तुम्ही दिवसभरात कधीही तुमच्या वेळेनुसार ही सेवा करू शकता. कारण आपण जेव्हा दिवसभरात इतर वेळी देवासमोर बसतो तेव्हा अनेकदा मनात घरचे विचार येतात. स्वयंपाकात काय करू, मुलांचे काय झाले, त्यांना काय म्हटले, असे अनेक विचार डोक्यात चालू असतात. म्हणून ब्रह्ममुहूर्त उत्तम, पण शक्य नसल्यास दिवसभरात कधीही स्थिर मनाने ही सेवा करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे. भक्त हो, सर्वप्रथम तुम्ही हातपाय स्वच्छ धुवून किंवा स्नान करून शुद्ध व्हावे. जसे शरीर आपले शुद्ध झाले आहे तसेच मनही आपले शुद्ध असले पाहिजे. त्यानंतर एक स्वच्छ ग्लास घ्यावा. तो काचेचा, तांब्याचा किंवा स्टीलचा कोणताही असला तरी चालेल. त्या ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी भरावे. फक्त हो, आता तुमच्या उजव्या हाताची मधली 3 बोटे त्या पाण्यामध्ये हलकीशी बुडवून ठेवावी. म्हणजे ज्याप्रमाणे आपण स्वामी समर्थ केंद्रामध्ये धूमावती तीर्थ बनवताना बोटे ठेवतो त्याप्रमाणे. जर बोटे बुडवायचे नसतील तर तुम्ही तुमचा उजवा हात त्या पाण्याच्या ग्लासवर पूर्णपणे झाकून ठेवू शकतात. यानंतर महाराजांना मनोमन नमस्कार करून संकल्प सोडावा की हे स्वामी समर्थ महाराजा, माझ्या मनातील हा त्रास दूर होऊ दे. माझ्या घरात सुख शांती येऊ दे. मनातील नकारात्मक विचार थांबवून मला मनशांती मिळू दे. पुढे संकल्प केल्यानंतर त्याच स्थितीमध्ये बसून एकाच बैठकीत 11 वेळा अतिशय संथ आणि स्पष्ट आवाजात तारक मंत्राचे पठण करावे. तारक मंत्र म्हणताना घाईघाईने किंवा फक्त संख्या पूर्ण करायची म्हणून करू नका किंवा म्हणू नका. अतिशय प्रेमाने प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेत म्हणा. हा मंत्र आपल्याला जगाला ऐकवायचा नाही तर आपल्या स्वतःच्या मनाला ऐकवायचा आहे. आपल्या मनाशी गप्पा मारायच्या आहेत. मनात येणाऱ्या प्रत्येक वाईट विचाराला सांगायचे आहे की बघ, माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. 11 वेळा पठण पूर्ण झाल्यानंतर त्या पाण्याकडे बघून पुन्हा एकदा आपली सकारात्मक इच्छा व्यक्त करावी आणि ते पवित्र झालेले पाणी म्हणजेच स्वामी तीर्थ स्वतः ग्रहण करावे. ही सेवा
सलग 21 दिवस न चुकता करावे. तर नित्यसेवेतील 3 वेळेचा सोपा नियम. भक्त हो, काही भक्तांना प्रश्न पडतो आणि विचारतात की ताई, आम्हाला कोणतीही संकल्पयुक्त सेवा करायची नाही, परंतु रोजच्या नित्यनियमात तारक मंत्राचा समावेश कसा करावा? तर तुम्ही रोजच्या नित्यसेवेमध्ये किमान 3 वेळा तारक मंत्र आवश्यक म्हणा. पण आपण दिवसभरात जेव्हा कधी पाणी पितो तेव्हा स्वच्छ हाताने पाण्याचा ग्लास हातात धरून त्यावर आपला उजवा हात ठेवावा किंवा बोटे पाण्यात बुडवावीत आणि 3 वेळा तारक मंत्र म्हणून ते पाणी प्यावे. आज आपण मोबाईलवर, यूट्यूबवर अनेकदा तारक मंत्र ऐकतो. ते चांगलेच आहे, परंतु स्वतःच्या मुखातून म्हणून असे पाणी अभिमंत्रित करून पिण्याची सेवा कधीही केली आहे का तुम्ही? तर एकदा करून बघा. हा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा नियम आहे. पाणी हे भावना आणि ऊर्जा खूप लवकर शोषून घेते. जेव्हा आपण तारक मंत्राच्या सात्विक लहरी त्या पाण्यात सोडतो आणि ते पाणी शरीरात जाते, तेव्हा आपल्या शरीरातील सप्तचक्रे आणि सर्व इंद्रिये जागृत होतात. शरीरात सकारात्मक संदेश जातो, मन शांत होते आणि जेव्हा मन शांत होते तेव्हा बुद्धीला योग्य आणि चांगले विचार सुचू लागतात. भक्त हो, आयुष्यात सर्व काही चांगले घडण्यास सुरुवात होते. ही सेवा केल्याने तुम्ही एका रात्रीत करोडपती व्हाल किंवा खूप श्रीमंत व्हाल असा कोणताही अंधविश्वास मला पसरवायचा नाही. परंतु या सेवेमुळे तुमचे मन इतके खंबीर आणि आनंदी होईल की समोर आलेले कितीही मोठे संकट तुम्हाला अगदी लहान वाटू लागेल. घरात मुलेही हट्टी असतील किंवा पती किंवा घरातील व्यक्ती खूप तापट असतील, चिडचिड करत असतील किंवा कोणाला एखादे व्यसन असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही सेवा अत्यंत फलदायी ठरते. तुम्ही हे अभिमंत्रित केलेले पाणी त्यांना प्यायला देऊ शकतात. अनेक गरोदर महिला विचारतात की ताई, आम्ही ही सेवा करू शकतो का? किंवा प्रवासात असताना सेवा कशी करावी? तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल, अगदी प्रवासात किंवा गावाला गेलेले असाल तरी तिथे उपलब्ध असणारे पाणी घेऊन ही सेवा करू शकतात. सुतक किंवा मासिक धर्माचे दिवस सोडले तरी इतर वेळी ही सेवा खंडित न करता चालू ठेवावी. गुरुपौर्णिमा किंवा इतर सणांच्या काळात धावपळ झाली आणि एखादा दिवस राहून गेला तरी हरकत नाही. पुढच्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करावी. तर भक्त हो, स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला हा तारक मंत्र म्हणजे प्रत्येक संकटावरचे रामबाण औषध आहे. अत्यंत उच्च कोटीची आणि साधी सोपी असणारी ही सेवा आपल्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडवून आणू शकते. फक्त गरज आहे ती तुमच्या मनातील अथांग श्रद्धेची आणि विश्वासाची. आजची ही सुंदर माहिती आणि ही सेवा मी स्वामींच्या चरणी अत्यंत नम्रपणे रुजू करते. मला खात्री आहे की स्वामी चिंतन परिवारातील सर्व सदस्यांना आजचा हा भाग खूप आवडला असेल आणि तुमच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या असतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि इतर स्वामी भक्तांसोबत भरपूर शेअर करा आणि आपल्या स्वामी चिंतन चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामी सेवेचे असेच सुंदर विचार तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतील. तर भक्तांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण आणि सुंदर विषयासोबत. तोपर्यंत स्वामी नामात लीन रहा, आनंदी रहा. श्रीमंत योगी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.